नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अक्षय एमपीएससी स्मार्ट लर्निंग या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। येणाऱ्या तलाठी भरतीला अनुसरून आम्ही मागील झालेल्या तलाठी भरतीचे प्रीवियस इयर क्वेश्चनचे एनालिसिस ची सिरीज घेऊन आलेलो आहोत। त्यातील फर्स्ट शिफ्टचं जीके हे आपल्या चॅनलवर अपलोड झालेलं आहे आणि आज आपण फर्स्ट शिफ्टचं मॅथ आणि रिझनिंगचं पोर्शन घेणार आहोत। तर वेळ न घालवता आपण सुरू करूया आपल्या सिरीजला। चला मित्रांनो, आपला पहिला प्रश्न हा सिलोजिझम या चॅप्टरचा आहे। पहिला प्रश्न काय म्हणते, दिलेली विधाने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा। विधानांमध्ये दिलेली माहिती ही सामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी असल्याचे आढळते, तरी ती सत्य आहे असे गृहीत धरून दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता निष्कर्ष दिलेल्या विधानांशी तर्कसंगत आहे ते ठरवा। तर विधान काय आहे, सर्व गुह लेण्या आहेत। तर सर्व गुहा लेण्या आहेत, सर्व गुहा लेण्या आहेत। काही गुहा घरे आहेत, काही गुहा घरे आहेत। हे झालं विधाने। आणि निष्कर्ष काय म्हणतात पाहू आपण। काही घरे लेण्या आहेत, काही लेण्या गुहा आहेत। तर निष्कर्ष चेक करू आपण। काही घरे लेण्या आहेत का, काही घरे लेण्या आहेत, बिलकुल बरोबर आहे। काही लेण्या गुहा आहेत का, काही लेण्या गुहा आहेत, हे पण विधान बरोबर आहे। म्हणजेच मित्रांनो, निष्कर्ष 1 आणि 2 हे दोन्ही सुद्धा तर्कशुद्ध आहे। तर ऑप्शन नंबर 3 ह्या प्रश्नाचा राईट आन्सर होऊन जाईल। आपण चेक करूया। यस, ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर। चला नेक्स्ट प्रश्न। एका मुलाला एका संख्येस 12 ने गुणायचे सांगितल्यास होते, परंतु त्याने 12 ने गुणले, 21 ने गुणले आणि त्याचे उत्तर अचूक उत्तरापेक्षा 63 ने जास्त आले। ज्या संख्येला गुणायचे होते ती संख्या किती? तर मित्रांनो, अशा प्रश्नांची उत्तरे एकदम शॉर्ट ट्रिकने निघतात। शॉर्ट ट्रिक्स पाहू आपण। पहा काय आहे, कितीने गुणायचे होते 12 ने, परंतु त्याने गुणले कितीने 21 ने, आणि अचूक उत्तरापेक्षा किती जास्त आले 63। या 3 गोष्टी हायलाइट करायच्या। आता या 3 गोष्टीच आपले उत्तर निघून जाते। पहा कसे, जेव्हाही असं विचारलं की याच्या ऐवजी हे, तर काय करायचं, 12 आणि 21 चा डिफरंट किती आहे 9 चा आहे ना, आणि किती उत्तरापेक्षा अचूक किती होते 63, तर याला भागेला टाकून द्यायचं। तर 9 साठी किती 63 आणि 9 साठी 63, म्हणजे 7 या प्रश्नाचं उत्तर होऊन जाईल। चला नेक्स्ट, 5 उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 3 हा एव्हरेज या चॅप्टरचा प्रश्न आहे। एका ग्रंथालयात रविवारी सकाळी 510 आणि इतर दिवशी 240 अभ्यागत असतात। रविवार पासून सुरू होणाऱ्या 30 दिवसांच्या एका महिन्यात दररोज असलेली अभ्यागताची सरासरी संख्या किती आहेत? तर आपण चेक करू। पहा, रविवारी सुरू झालेला दिवस आणि 30 दिवसांचा रविवार आहे, मग 30 दिवसांचा महिना आहे। तर रविवार किती येईल, सरळ हिशोब आहे 5 रविवार येईल। तर आपण 5 गुणेला 510 करू। इतर दिवशी 240 अभ्यागत असतात। आता इतर दिवस किती, 30 पैकी 5 तर गेले, उरले किती 25। या दिवशी किती असतात 240। आपण गुणाकार करून घेऊ। 5 0 0 5 1 5 5 5 25 आणि 25 25 0 0 25 चौक 100 उरले 10, 25 दोन्ही 50 आणि 10 60। या दोघांची बेरीज करून घेऊ। 0 5 5 8 8550 हे 30 दिवसांचं हे आलेलं आहे। आणि आता विचारलं काय आपण पाहू। एका महिन्यात अभ्यागतांची सरासरी, टोटल अभ्यागतांची सरासरी विचारली आहे। तर 8550 विद्यार्थ्यांची 30 दिवसांची सरासरी किती येईल पाहू आपण। 0 0 कॅन्सल, 3 दोन्ही 6 उरले 2, 3 8 4 1 3 5 15 285। 285 हे राईट आन्सर आहे मित्रांनो। 285 म्हणजे ऑप्शन नंबर 3 चेक करून घेऊ। यस, 285 हे राईट आन्सर आहे। नेक्स्ट प्रश्न नफ्या तोटाचा आहे। 100 संत्री 350 किमतीने खरेदी केले आणि ती सर्व 48 प्रति डझन दराने विकली। झालेला नफा
किंवा तोटा टक्केवारी शोधा. अतिशय सोपा आहे मित्रांनो. बेसिक्सने जर आपण गेलो तर अशा प्रश्नांची उत्तरे लगेच निघून येतात. तर पहा कसे. पहा 100 संत्र्यांची किंमत किती आहे? 350. 100 संत्री आहे त्यांची किंमत किती आहे? 350. तर एका संत्र्याची किंमत किती होईल मित्रांनो? सरळ सरळ आहे 3.5. कारण 2 शून्यानंतर आपण डायरेक्ट केलं की 3.5 एका संत्र्याची किंमत येऊन जाईल. बरोबर आहे. दुसरं पहा काय म्हणते. आणि ती सर्व 48 प्रति डझन दराने विकली. आता एक डझन म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे 12 होते. तर 48 प्रति डझन. एक डझन 12 तर 48 प्रति डझन किती होतात? म्हणजे एका डझनची किंमत किती येईल? 4. म्हणजे सरळ सरळ आहे की त्यांनी 3.5 न घेतली आणि 4 ने विकली. तर त्याला फायदा किती झाला? पहा 3.5 ने घेतली आणि 4 ने विकली तर फायदा झालाच की त्याला 0.5 चा फायदा. बरोबर. आणि विचारलं आपल्याला इंटू टक्केवारी विचारली आहे त्याची. इंटू 100 करून द्यायचे. पहा 0 सोबत 0 कॅन्सल होऊन जाईल. 5 1 5, 5 7 35 होऊन जाईल. हे वर गेले म्हणजे 100 भागेला 7 आले. 7 1 7, उरले किती 3, 7 चौक 28, उरले किती 2, म्हणजे 14 2/7. 14 2/7 ह्याचं आन्सर येईल. म्हणजे ऑप्शन नंबर 2 हे बरोबर आहे. समजलं? अतिशय इझी. असे प्रश्न जर बेसिकने गेले तर लवकर सॉल्व्ह होईल मित्रांनो. हे लक्षात घ्यायचं. 14 2/7 बरोबर आहे. तर आता रिझनिंगचा प्रश्न आहे. पहा 25 प्रश्न असतात एक्झाम मध्ये. बरोबर आहे. आणि हे 25 पैकी 25 आपण घेऊ शकतो. फक्त नीट आपलं वाचन असलं पाहिजे प्रश्नांमागे आणि प्रश्न कशाविषयी विचारलाय हे लक्षात असलं पाहिजे. आता हा प्रश्न पहा. अतिशय इझी प्रश्न आहे. पहा कसा आहे. रिझनिंगचा प्रश्न आहे. विचारले आहे की वेगळा गट जोडी शोधावा. कोणती आहे तर सरळ सरळ आहे मित्रांनो. हात मोजे आपण हातात घालतो. मोजे तळवात घालतो. पट्टा कमरेला बांधतो. टाय आपण पायाच्या गोठ्याला बांधतो का कधी? नाही बांधत. सरळ उत्तर आहे. तर ऑप्शन नंबर याचं एक उत्तर आहे. ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. नेक्स्ट आहे रिझनिंगच्या सिरीजचा प्रश्न. एक्झाम मध्ये 2 ते 3 प्रश्न सिरीजचे रिझनिंगचे सिरीज बेस असतात. तरी हा एक असा प्रश्न आहे. आपण पाहू. सिरीजचे प्रश्न लगेच थोडंसं ऑब्झर्व करायचं आणि लॉजिक लगेच लागून जाते आपलं. पहा कसं. पहा इथं लॉजिक कसं आहे. 5 त्रिक 15 प्लस 2 17 झाले आहे. 17 त्रिक 51 प्लस 2 53 झालेले आहे. 53 गुणिला 3 प्लस 2 161 झालेले आहे. तर 161 गुणिला 3 प्लस 2 याचा आन्सर येणार आहे. तर तुम्ही सरळ सरळ हे पाहाच. एकक संख्यावर जायचं कधी पण. पहा लगेच शॉर्ट होतं. 7 त्रिक 21 होते. 21 मध्ये 2 मिळवले 23 होते. 23 चा 3 होता. इथं 1 आहे. तर 1 ला 3 वेळा गुणलं तर किती आलं? 3 प्लस 2 किती आलं? 5. म्हणजे ज्या आन्सरच्या मागे 5 असेल तेच आपलं राईट आन्सर असेल. पहा 485. चेक करून घेऊ आपण. अशी म्हणजे शॉर्ट मधील फास्ट कसं सॉल्व्ह करायचं हे याचं हे आहे. पहा 495 उत्तर बरोबर आहे. नेक्स्ट पाहू आपण. 3 माणसे एकत्र मिळून काशी विश्वनाथ मंदिरात गेली. त्यांच्या पावलांची मापे अनुक्रमे 252 सेंटीमीटर, 280 सेंटीमीटर आणि 308 सेंटीमीटर आहे. प्रत्येकाने किमान किती पावलांचे अंतर पार केले पाहिजे जेणेकरून ते सर्वजण पूर्ण पावलांमध्ये अंतर पार करू शकतील. असे प्रश्न जेव्हाही येतात. हे प्रश्न जेव्हा एका 3 संख्या राहिल्या, 4 संख्या राहिल्या, जास्तीत जास्त राहिलं, कमीत कमी राहिलं, असं जेव्हा प्रश्नामध्ये येतं तर सरळ सरळ इथं एलसीएम किंवा एचसीएफचा रूल लागू होतो. आता पहा तिघांची पावले आहेत. प्रत्येकानं अंतर तर पार केलं आहे या सेंटीमीटरनं. तर आपण याचं एलसीएम काढू. पहा उत्तर लगेच निघून जाईल. 252, 280 आणि 308. एलसीएम आपण एकदम बेसिक तरीक्यानं काढू. पहा 2 बे 1 बे 2 4
उरला किती बे सक 12, बे एक बे, बे चौक 8, इथं आले 140, बे एक बे 1, बे पंच 10, बे चौक 8. बरोबर. आणखी 2 भाग जातो द्या. बे बे सक 12, बे त्रिक 6, बे साती 14, 0, बे साती 14, 1, बे साती 14. आता इथून पहा ह्या तिन्ही संख्येला 7 ने भाग जातो, तर देऊन पाहू आपण. 7 7 9 63, 7 10 70, 7 11 77. आता यांना 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 भाग जातो का कोणत्या संख्येने? नाही. मग आपल्याला ह्या तिघांचाही गुणाकार करायचा आहे. पहा बे दुनी 4, 4 7 28, 28 आले. आणि इकडे पाहू आता ह्या तिघांचा गुणाकार करू. 28 गुणिला 9, 9 8 72, 7 9 2 18, 7 25, गुणिला 10 म्हणजे त्याच्यात 1 0 ॲड होऊन जाईल आणि शेवटी गुणिला 11. पहा 11 0 0, 11 दोन्ही 22. आता आपण कशाचा शेवटी 20 आहे का हे पाहून घेऊ आधी. याच्या शेवटी 20 आहे म्हणजे हेच आन्सर आहे. प्रश्न एक्झाम मध्ये आपल्याला एक तर टाइम कमी असतो, त्यात आपण जर पूर्ण कॅल्क्युलेशन करत बसलो तर आपला टाइम जातो. त्यामुळे जेणेकरून जेवढ्या लवकर प्रश्न सॉल्व्ह होईल तेवढ्या लवकर करायचा. जसं आता इथं काढलं आपण म्हणजे हेच आन्सर आहे. पहा पहा उत्तर बरोबर आहे. नेक्स्ट प्रश्न, जर 54 किलो धान्य 35 घोड्यांना 21 दिवस खाण्यासाठी पुरेसे असेल तर 72 किलो धान्य हे 28 घोड्यांना किती दिवस खाण्यासाठी पुरेसे आहे? हा टाईप आहे टाइम अँड वर्क चॅप्टरचा. हे प्रश्न सुद्धा ट्रिकने सॉल्व्ह होतात. तर कसं होतात चला पाहूया आपण. पहा सरळ सरळ मांडणी करायची, जसं दिलं आहे तसंच मांडायचं. काय दिलं आहे? 54 गुणिला 35 गुणिला 21 अशी सरळ सरळ मांडणी करायची. आणि खाली काय दिलं आहे? 72 किलो 28 घोड्यांना. अशा प्रश्नामध्ये अशी सरळ सरळ मांडणी केली, फक्त एकच चेंज करायचा. हे जे 54 आहे हे इथं आणायचे आणि हे 72 आहे हे इथं न्यायचे. पहा 72 आपण वर नेले आणि 54 आपण खाली आणले. आता ह्या जर याला सॉल्व्ह केला तर आपलं उत्तर येऊन जाईल. पहा 18 ने भाग जातो डायरेक्ट. 18 ते 54, 18 चौक 72, 4 ने 28 ला भाग जातो 7 ने आणि 7 ने ह्या 5 ला भाग जातो. 7 5 35, 3 ने 7 ला भाग गेला, 3 7 21 आणि 7 गुणिला 5 म्हणजे 35. 35 या प्रश्नाचं राईट आन्सर आहे मित्रांनो, म्हणजे 35. ऑप्शन नंबर सेकंड 35 हे राईट आन्सर आहे. चला आपण चेक करून घेऊ. यस 35 हे राईट आन्सर आहे. तर आपण पाहू प्रश्न क्रमांक 9. दिलेल्या अक्षर समूहांच्या जोडीमध्ये असलेला सहसंबंधाप्रमाणेच समान संबंध दर्शवणारी अक्षर समूहांची जोडी दिलेली आहे. दिलेल्या पर्यायातून निवडा. तर याचा आन्सर हा मित्रांनो, हा जो 9 नंबरचा प्रश्न होता हा आयोगाने चुकीचा रिप्रेझेंट केला होता. त्यामुळे हा त्या शीट मधून जशी मुलांची जे आपण रिस्पॉन्स शीट चेक करतो ना आपली, त्यामध्ये हा चुकीचा केला होता. तर इथं दर्शवणारी नाही तर न दर्शवणारी अक्षर समूहांची जोडी आपल्याला शोधायचं होतं. तर आपण जर न दर्शवण्यावरून जर याचं उत्तर काढलं तर उत्तर बरोबर. तरी आपण पाहून घेऊ आयोगाचं जरी चुकीचं असेल. आयोगाने याचा आन्सर 4 दिलेलं होतं पण ते चुकीचं होतं सरासर. तर आपण पाहू न दर्शवणाऱ्या याच्यातून. तरी पहा मित्रांनो, ह्याच्यातून आपल्याला आन्सर शोधायचा आहे की मॅच काय होते तर ऑप्शन सोबत. पाहू एफ आणि एच याच्यात आपण पहिले पाहू काय झालं. तर एफ आणि एच याच्यात कितीचा हे आहे प्लस 1 वाढला आहे. एन आणि एल याच्यात काय झालं आहे -1 झालेला आहे. -1 झालेला आहे. आणि डब्ल्यू वाय हे प्लस झालेलं आहे. म्हणजेच 1 प्लस 1 मायनस 1 प्लस अशी सिरीज चालू आहे. तर असं आपण एखादा ऑप्शन शोधू. पहा ऑप्शन नंबर 1च आपण पाहू. यू नंतर एक्स प्लस 1 होत आहे का? यू नंतर एक्स नाही, म्हणजे हेच चुकीचं आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर 1
बरोबर आहे, कारण हे तिन्ही मॅच होते. चला तिन्ही आपण पाहू कसे मॅच होते. तर पहा, बी आणि डी 1, पी आणि एन -1, एन आणि पी +1, बरोबर आहे. थर्ड पाहू, जी आणि आय +1, एल आणि जे -1, एस आणि यू +1, हे बरोबर आहे. तिसरं पाहू, सीई, सी आणि ए +1 आहे. आय आणि जे, आय आणि जी -1 आहे. आणि क्यू आणि एस हे +1 आहे. म्हणजे हे तीनही बरोबर आहे आणि हाच एक चुकीचा आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर 1 यायला हवा होता, पण आयोगाने त्याला 4 केला आहे. तर आपण तरी ते पाहिलं आपण, पण आयोगाने 4 दिलेलं होतं. नेक्स्ट प्रश्न, रेल्वे गाडी सरासरी 50 किलोमीटर/h वेगाने प्रवास करते आणि तिच्या गंतव्यस्थानी वेळेवर पोहोचते. तिने सरासरी वेग 40 किलोमीटर/h असा राखला असता तर ती 24 मिनिटे उशिरा पोहोचली असती. प्रवासाचे एकूण अंतर विचारले. लक्ष द्यायचं मित्रांनो, सरासरी वेगाने प्रवास केलाय म्हणते. सरासरी म्हणजे सरळ. मी आधीच काय सांगितलं होतं, सरळ सरळ काय दिलं असेल तर त्याचं LCM कडे फोकस करायचं. इथेही तसंच आहे. पहा, सरळ गेले आहे ना, अंतर दिशा तर एकच आहे, अंतर पण एकच दिशेने चालले ते. तर पाहू, 50 पण इकडे गेला आहे, 40 पण इकडे गेला आहे. पण 50 न गेला आणि 40 न गेला, ह्या दोघात जर तो गेला तर 24 मिनिटं उशिरा पोहोचतो म्हणते. पहा, 24 मिनिटाला आपण आधी तर हवर मध्ये कन्वर्ट करून घेऊ, कारण ऑप्शन आपल्याला किलोमीटर दिले आहे, तर आपल्याला मिनिटाचा हवर मध्ये कन्वर्ट करावं लागेल. 24/60 तर 12 दोन्ही 24 आणि 12 पंच 60, म्हणजे 2/5 हे आहे. आणि कधी पण आपण अंतर काढतो, अंतर काढायचा फॉर्म्युला काय आहे, डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. बरोबर आहे, बेसिक फॉर्म्युला आहे. सर्व टाइम अँड डिस्टन्सच्या चॅप्टरला हा फॉर्म्युला लागू होतो. बेसिक फॉर्म्युला जर आपण पाठ केला तर 90% क्वेश्चन ह्या फॉर्म्युलेनं सॉल्व्ह होऊ शकतात. तर आपण चला, डिस्टन्स काढायचा आहे आपल्याला, बरोबर. स्पीड किती आहे, 2/5, नाही टाइम 2/5 दिलेला आहे. स्पीड आपण काढू. मी काय म्हटलं, तर सरासरी जर एका दिशेने जात असेल तर सरळ सरळ आपण याचा LCM काढून घेऊ. पहा, 50 आणि 40चा LCM किती येईल, 50, 200, 300, याचा LCM येईल सरळ सरळ 200. 200 LCM म्हणजेच काय आलं, ते त्याची स्पीड आली, 200 किलोमीटर/h न गेले आहे ते. आणि आपल्याला काढायचं आहे त्याचं डिस्टन्स. हे आपलं इक्वेशन रेडी झालं. आता आपण याला सॉल्व्ह करू. 5 चौक 20, 40 दोन्ही 80, म्हणजेच 80 याचं उत्तर आहे. 80 म्हणजे ऑप्शन नंबर 3, 80 याचं परफेक्ट उत्तर आहे मित्रांनो. पहा, आपण चेक करून घेऊ. बरोबर आहे 80. प्रश्न क्रमांक 11, दर साल 5% दराने 3 वर्षांसाठी 1500 वरील सरळ व्याज किती आहे. आता असे प्रश्न दिसल्यावर काही मुलं काय करतील की PRT/100 असा फॉर्म्युला लावतील, मग ते सॉल्व्ह करतील. असं काहीच करायचं नाही. पहा, टक्के दिसले, टक्के म्हणजे 100 आहे, तर हे सरळ सरळ 2 शून्य टक्क्यासोबत कॅन्सल करून टाकायचे आणि ह्या तिघांचा गुणाकार करायचा. काय आहे, 5 त्रिक 15, 15 पाचशे 225, म्हणजे ऑप्शन नंबर 4 झालं. जे प्रश्न सॉल्व्ह लगेच होत असतील त्याच्या मागे टाइमपास नका करू, कारण आपल्याला वेळेचं खूप महत्व असते एक्झाम मध्ये, हे लक्षात घ्यायचं. तर ऑप्शन नंबर 4 म्हणजेच हे बरोबर आहे. चला नेक्स्ट, 12, इंग्रजी क्रमानुसार असलेल्या दिलेल्या मालिकेत क्वेश्चन मार्कच्या जागी काय आले पाहिजे. इथं आपल्याला सिरीज दिलेली आहे, मधात एक क्वेश्चन मार्क टाकलेला आहे, तिथे काय येईल आपण चेक करून घेऊ. चला, सिरीज कुठे आहे आपली, पहा, N नंतर F आहे, N नंतर F आहे. N आणि F चा मधात डिस्टन्स किती आहे पाहू आपण. 1 2 3 4 5 6 7, 7 मायनस मागे गेलेला आहे. F आणि X 1 2 3 4 5 6 7, म्हणजे 7 मायनस आणखी मागे गेला आहे आणि X नंतर 7. हा, तर सरळ सरळ आपल्याला दिसत आहे की -7 -7 ने संख्या मागे जात आहे. तर
एक्सच्या मागे जाणारी -7 कितीवर येईल पाहू आपण. 1 2 3 हे एक्स आहे, 3 4 5 6 7 म्हणजे पी. पी कुठं कुठं आहे, आता हे ऑप्शन कॅन्सल झाले, हे ऑप्शन कॅन्सल झाले, पी इथं आहे आणि इथं आहे. आता दोन पैकी एक ऑप्शन आहे आपलं. आता आपण सेकंड पाहू की काय आहे. तर जी आणि एम, जी आणि एमचं काय दाखवलं आहे यांनी, 1 2 3 1 जी आणि एमचं हे पाहू आपण. 1 2 3 4 5 5ने प्लस झालेला आहे. यम आणि यस 1 2 3 4 5 हे पण प्लसने प्लस झालेलं आहे. आता यस आणि +5 हेच आपलं उत्तर राहील. यस 1 2 3 4 5 म्हणजे एक्स. 1 2 3 4 5 हां 5 आल्यानंतर हे वाय म्हणजे पी वाय हे आपलं राईट आन्सर आहे. +5ने जर केलं तर ऑप्शन नंबर 1 आपलं बरोबर आहे. यस पी वाय हे बरोबर आहे. नेक्स्ट प्रश्न पाहू आपण. राहुल पाहिजे होता. एक काम 20 दिवसात करू शकतो. राहुल एक काम 20 दिवसात करू शकतो, तर तेच काम रोहन 30 दिवसात करू शकतो. दोघांनी एकत्र मिळून कामाला सुरुवात केली आणि 6 दिवस पूर्ण कार्यक्षमतेने काम केले आणि त्यापुढील 6 दिवसात त्यांच्या निम्म्या कार्यक्षमतेने काम केले. उरलेल्या कालावधीत दोघांनी पूर्ण कार्यक्षमतेने काम केल्यास उर्वरित काम किती दिवसात पूर्ण होईल. प्रश्न वाचायला तर खूप मोठा आहे आणि जर एक्झाम मध्ये आला तर मुलं काय करतात, अरे बापरे एवढा मोठा प्रश्न आहे सोडून देतात. पण सोडायचं काही काम नाही. टाइम आणि वर्कचा प्रश्न आहे. सोप्या पद्धतीने जर सॉल्व्ह केला तर तो सॉल्व्ह होतो. पहा कसा होतो. काय म्हटलं आहे, राहुल आहे. राहुल एक काम किती दिवसात पूर्ण करतो, 20. तेच काम रोहन किती दिवसात पूर्ण करतो, पहा राहुल 20 तर रोहन 30. हा रोहन आहे, हा करतो 30 दिवसात. बरोबर आहे. दोघांनी एकत्र मिळून कामाला सुरुवात केली आणि 6 दिवसात पूर्ण कार्यक्षमतेने काम केले. पहा आता ह्या दोघांचा आपण एलसीएम काढून घेऊ. आधी राहुलची आणि रोहनची इफिशियन्सी काढून घेऊ. दोघांचा एलसीएम किती आला, 60. इफिशियन्सी किती आली, 3 आणि 2. राहुलची इफिशियन्सी किती आली, 3. रोहनची किती आली, 2. हे लक्षात घ्या फक्त. आता 6 दिवस दोघांनी यानंतर काय म्हटलं आहे, दोघांनी एकत्र मिळून कामाला सुरुवात केली. दोघांनी एकत्र मिळून कामाला सुरुवात केली म्हणजे हे 3 आणि 2 हे किती झाले, 5. हे दोघं मिळून किती झाले, 5. आणि यांनी 6 दिवस पूर्ण कार्यक्षमतेनं काम केलं. 6 दिवस काम केलं म्हणजे काम किती केलं यांनी, 30. बरोबर. आणि त्यापुढील 6 दिवसात त्यांच्या निम्म्या कार्यक्षमतेने काम केले. उरलेल्या कालावधीत दोघांनी पूर्ण कार्यक्षमतेने काम केल्यास उर्वरित काम किती दिवसात पूर्ण होईल म्हणते. पहा 30 दिवसाचं काम केलं दोघांनी. बरोबर आहे. आता त्यापुढील 6 दिवस त्यांनी निम्म काम केलं म्हणते. निम्म म्हणजे किती झालं, 30च्या 15. पुढचे 6 दिवस त्यांनी 15 काम केलं. तर दोघांनी पूर्ण कार्यक्षमतेने काम केल्यास उर्वरित काम किती दिवसात, पूर्ण कार्यक्षमता किती आहे त्यांची, 5. इथं दिलेली होती बरोबर. तर ह्या 15ला 5ने भागायचं म्हणजे 3. पूर्ण कार्यक्षमतेने काम केलं तर उत्तर आपलं 3 येईल. म्हणजे ऑप्शन नंबर 4 चेक करू आपण. यस ऑप्शन नंबर 4 हे बरोबर आहे. पहा पुन्हा सिरीजचा प्रश्न आहे. दिलेली मालिका तार्किकदृष्ट्या पूर्ण होण्यासाठी च्या जागी काय आले पाहिजे. पहा क्वेश्चन मार्क आहे. पहा सिरीज दिली आहे जी जे एम आणि एस. आपण आपली स्लाइड लावू. जी जे एम यू. पहा इथं नंबरिंग सुद्धा आहे मधात. पहा 12 19 28 आणि 52. 12 आणि 19चा डिफरंट कितीचा आहे, 7चा. 19 आणि 28चा डिफरंट कितीचा आहे, 9चा. पहा 2 2नी वाढत आहे तर 28 आणि मधात कोणती संख्या येईल, 11ने डिफरंट असलेली. म्हणजे 28 आणि 11 39. 39 कुठं आहे, इथं आहे आणि इथं आहे. म्हणजे ह्या दोन पैकी आपलं एक आन्सर आहे. तर पी इथे येतं, हे शोधायचं काम नाही. आपण शोधू शेवटचं, कारण शेवटी चेंज आहे. तर यू आणि जरासा खोडून घेऊ. यू आणि क्यूचा हे पाहू आपण. यू आणि क्यू याच्यात -3 आहे, मागं गेला आहे.
क्यू आणि एम 1 2 3 हे सुद्धा -3 गेलं आहे. आपल्याला आता एम च्या मागे -3 शोधायचा आहे, म्हणजे आय. -3 केल्यानंतर म्हणजे एम च्या मागे 3 वेळा गेल्यानंतर काय येणार आहे? पी आणि आय, म्हणजे ऑप्शन नंबर 2 हे उत्तर बरोबर आहे. चेक करू आपण. यस, ऑप्शन नंबर 2 हे बरोबर आहे. नेक्स्ट, गीताने 450 किमतीला एक घड्याळ खरेदी केले. 10% नफा मिळवण्यासाठी तिने ते किती किमतीला विकले पाहिजे? अतिशय सोपा आहे. टक्केवारी म्हणजे सर्वात सोपा विषय. पहा, 450 किमतीला एक पुस्तक घेतलं, एक घड्याळ घेतली सॉरी, आणि 10% नफा. आता 450चा 10% किती होते? 45. आणि तेच 45 450 मध्ये ऍड करायचे. झालं उत्तर आपलं. किती येते? 495. ऑप्शन नंबर 1 झालं. 495 बरोबर आहे. पहा, इथे एक सिरीज दिलेली आहे आणि त्याच्यात काय विचारलंय पाहू. जेथे अशी चिन्हे आहेत ज्यांच्यात ताबडतोब आधी एक अक्षर आहे येते आणि ताबडतोब नंतर एक संख्या येते, असं शोधायचं आहे. आता आपल्याला सिरीज मध्ये काय शोधायचं आहे? चिन्हे. आपण चिन्हांना डायरेक्ट हायलाइट करू. 1 2 3 आणि 4. 4 चिन्हे आहे आणि चिन्हासोबत विचारलं काय आहे की असे चिन्हे ज्यांच्यात ताबडतोब आधी एक अक्षर आहे आणि नंतर एक संख्या आहे, असं शोधायचं आहे. पहा, कोणाच्या आधी अक्षर आहे? याच्या आधी एक अक्षर आहे आणि एक संख्या आहे. चला, एक भेटला आपल्याला. दुसऱ्या चिन्हाच्या आधी अक्षर आहे का? नाही. चला, हे नाही येत. तिसऱ्याच्या आधी अक्षर आहे का? नाही. चौथ्याच्या आधी अक्षर आहे का? नाही. म्हणजे एकच असं चिन्ह आहे ज्याच्या आधी एक अक्षर येते आणि त्याच्यानंतर एक संख्या येते, म्हणजेच एकच. ऑप्शन नंबर 3 हे राईट आन्सर आहे. चेक करून घेऊ. 1 हे बरोबर आहे. चला, 18 नंबर. पुन्हा सिरीजचा प्रश्न. पहा, सिरीज दिलेली आहे आपल्याला आणि याच्या जागी काही हे शोधायचं आहे. एल एफ, आपलं स्लाइड कुठे आहे? हा, एल आणि एफ. एल आणि एफ चा कॉम्बिनेशन काय आहे पाहू आपण. एल आणि एफ काय आहे? 1 2 3 4 5 -5. नंतर एफ आणि झेड पाहू आपण काय आहे. एफ आणि झेड 1 2 3 4 5 हे पण -5. आणि आर आणि एल याचं कॉम्बिनेशन पाहू आपण. आर आणि एल 1 2 3 4 5 हे पण -5. म्हणजे प्रत्येक संख्येच्या मागे -5 -5 आहे. तर आपण बाकी न पाहता डायरेक्ट इथं जाऊ. टी च्या मागे -5 घेऊन पाहू आपण. चला, टी कुठे आहे? हा, टी च्या मागचे 1 2 3 4 5 म्हणजे एन येईन पहिले. एन कुठं आहे? चला, एन 2 ठिकाणी भेटला आपल्याला, म्हणजे हे 2 आन्सर कॅन्सल झाले आपले. 2 ऑप्शन कॅन्सल झाले. चला, नेक्स्ट एन. एनच्या मागे 5. एन 1 2 3 4 5 भेटला आपल्याला. आय. आय कुठं आहे? नाही, सॉरी, आय नाही. 1 2 3 4 5 एच आहे. एच म्हणजे एन एच हेच आपलं राईट आन्सर आहे. चेक करून घेऊ. ऑप्शन नंबर 2 एन एच टी हे आपला राईट आन्सर आहे. चला, नेक्स्ट. 4 शब्दजोड्या दिलेल्या आहेत, त्यापैकी 3 विशिष्ट प्रकारे समान आहे आणि एक ही वेगळी आहे. ती वेगळी जोडी शोधा. पहा, इथं काय दिलं आहे. पहा, ऑप्शन जर तुम्ही ऑब्झर्व केले तर सरळ सरळ इथं एक प्राणी दिले आहे आणि त्यांच्या पिल्यांचे नाव लिहिले आहे, बरोबर. जसं देवमासाच्या पिलाला काफ म्हणतात, सीलच्या पिल्याला पप म्हणतात आणि बकरीच्या पिलाला तर कोकरू म्हणतात, हे सर्वांना माहित आहे. पण कोल्ह्याच्या पिल्लाला शिंगरू म्हणतात का? नाही. शिंगरू हे कोणाला म्हणतात? घोड्याच्या पिलाला शिंगरू म्हणतात. म्हणजे हा एक ऑड आहे, तर हाच एक आपला उत्तर आहे. ऑप्शन नंबर 2 याचा राईट आन्सर आहे. कोल्ह्याचं शिंगरू. शिंगरू कोणाचं असते? घोड्याचं, हे लक्षात घ्यायचं. प्रश्न क्रमांक 20. पाईप एक्स आणि वाय हे टाकी भरणारे पाईप आहे, तर पाईप झेड हा टाकी रिकामा करणारा पाईप आहे. आणि पुढे काय म्हणतात? एक्स आणि वाय अनुक्रमे 144 आणि 180 मिनिटात टाकी भरू शकतात. तिन्ही पाईप एका वेळी सुरू केले तर टाकी 4 तासात भरते. एक्स आणि वाय यांना 24 मिनिटासाठी एकाच वेळी सुरू केले मग बंद केले आणि झेडला सुरू केले तर टाकी किती वेळानंतर रिकामी होईल?
जसा मोठा प्रश्न असते, मोठ्या प्रश्नाला आपण छोट्या छोट्या भागात डिवाइड केलं तर त्याचं उत्तर आपल्याला भेटून जाईल. म्हणजे आपल्याला सॉल्युशन करताना त्याचं लवकर सॉल्युशन होईल. पहा काय दिलाय, एक्स आणि वाय अनुक्रमे टाकी भरतात. पहा एक्स आणि वाय. एक्स किती मिनिटात भरतो, 144. वाय 180. आणि नंतर काय दिलाय, तिन्ही पाईप एकाच वेळी सुरू केले तर 4 तासात भरते. 4 तासात म्हणजेच काय होतं, आपल्याला मिनिटात दिलाय नंतर 4 तासांचा आपण मिनिटात कन्वर्ट करू, किती होईल, 60 चौक 24 म्हणजे 240 मिनिटे लागेल. पण 240 कोणाला लागेल, तिघांना लागेल, कारण तिघं मिळून ही टाकी भरत आहे. एक्स वाय झेड. त्यात एक्स हा काय आहे, टाकी खाली करणार आहे आणि हे दोघं भरणार आहे. तर या तिघांचा एलसीएम काढायचा आहे. तिघांचा एलसीएम येतो 720. आम्हाला एलसीएमची प्रॅक्टिस झाली आहे म्हणून आम्ही लगेच एलसीएम काढू शकतो. 720. तर आपण याचा इफिशियन्सी काढू प्रत्येकाची. पहा एक्सची एफिशियन्सी किती येईल, 144 5 720. याचं किती, 4 24 3 72. म्हणजे हे तिघांची इफिशियन्सी इथं आली आहे 5 4 3. एक्सची आली 5, वायची आली 4 आणि तिघां मिळून आली 3. इथपर्यंत आलो आपण. आता पुढं काय म्हणते पहा, तिन्ही पाईप एकाच वेळी 4 तासात भरते, हे पण झालं आपलं. आता काय म्हणते, एक्स आणि वाय यांना 24 मिनिटासाठी एकाच वेळी सुरू केले मग बंद केले. तर एक्स वायची इफिशियन्सी किती आहे, 5 आणि 4 9. बरोबर, दोघांना एकाच वेळी सुरू केली आणि 24 मिनिटं त्यांनी हे केलंय. बघा 24 मिनिट, 9 चौक 36, 9 दोन्ही 18 आणि 3 21 म्हणजे 216. 216 यांनी टाकी भरण्यासाठी सुरू केलेला वेळ आहे 216. मग बंद केले आणि झेडला सुरू केले तर टाकी किती वेळानंतर रिकामी होईल. पहा आपण मगाशी इफिशियन्सी काढली होती. एक्स वाय कुठे गेलं रे, चालेल रे. हा चला, सॉरी कुठे आलतो आपण. हा 5 9 3. दोघांची इफिशियन्सी आली आपली 216. आणि आता काय म्हटलं आपल्याला, आणि झेडला सुरू केले तर टाकी किती वेळानंतर रिकामी होईल. पहा 216 आलते आपले. एक्सची इफिशियन्सी किती होती 5, वायची किती होती 4, 5 आणि 4 किती झाले 9. आणि झेड हा टाकी खाली करणार आहे. टोटल आपले झाले 9, पण झेड खाली करतो ना, तर 5 आणि 4 9 -3 करायचे, किती झाले 6. तर झेड हा खाली करतो एक्स आणि वाय ने भरलेल्या टाकीला, तर आपण 6 करून टाकू आपण. म्हणजे 6 त्रिक 18 आणि 6 1 6 त्रिक 18 3 हा 36, 6 6 36 म्हणजे 36 मिनिटं यांचं आपलं आन्सर येईल. सरळ आहे की जेव्हाही मोठं गणित येते त्याला छोट्या छोट्या भागांमध्ये जर आपण डिवाइड केलं तर आपल्याला आन्सर काढायला खूप इझी जातं. आणि त्यासाठी आपल्याला बेसिक माहीत असणं खूप जरुरी आहे. तर याचं उत्तर येईल ऑप्शन नंबर 3 36. उत्तर बरोबर आहे 36. चला आता हा सिलोजिसमचा प्रश्न पुन्हा आला आहे. म्हणजे तुम्ही पाहू शकता की सिलोजिसमचा प्रश्न हा 2 ते 3 वेळा एका शीटमध्ये येतो. तर हा चॅप्टर शिकणं अत्यंत गरजेचं आहे. चला प्रश्न पाहू आपण. काही डाळी कडधान्य आहे, काही डाळी कडधान्य आहे, काही कडधान्य बिया आहेत, काही कडधान्य बिया आहेत, बहुतेक बिया काजू आहेत. बहुतेक म्हटलं की त्याचा संबंध कशासोबतच येत नाही. बहुतेक बिया काजू आहे. चला निष्कर्ष पाहू आपण. काही डाळी बिया आहेत, काही डाळी बिया आहेत, आहे का नाही आहे. काही कडधान्य काजू आहे,
काही कडधान्ये काजू आहे. काजूचा संबंध येतो का काही? नाही. डाळीचा ना बियासोबत संबंध आहेत ना कडधान्याच्या काजूच्या आहेत, म्हणजे दोन्ही ऑप्शन तर्कसंगत नाही आहे. ऑप्शन नंबर 3, हा ऑप्शन नंबर 3 हे बरोबर आहे, कारण निष्कर्ष 1 किंवा निष्कर्ष 2 यापैकी एकही तर्कसंगत नाही, म्हणजे ऑप्शन नंबर 3 हे आपला आन्सर आहे. चला नेक्स्ट. हा ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. नेक्स्ट पुन्हा सिरीजचा प्रश्न पहा. सिंपल सिरीज आहे, चेक करायचं आणि लगेच फास्टमध्ये कॅल्क्युलेट करायचं. पहा 180 म्हणजे कमी कमी होत गेलेल्या संख्या आहेत. तर 125 आणि 80च्या मध्ये डिफरन्स कितीचा आहे? 45चा. इथं डिफरन्स कितीचा आहे? 35चा. इथं डिफरन्स कितीचा आहे? 25चा. पहा दर डिफरन्स 10 संख्येनी कमी होत आहे. आता नेक्स्ट येणाऱ्या संख्येचा डिफरन्स किती राहील? 15. 20 मधून 15 मायनस केले किती उरले? 5. म्हणजे ऑप्शन नंबर 3 याचं राईट आन्सर आहे. बरोबर आहे. चला पुन्हा सिरीजचा प्रश्न. ह्या दोघात रिलेशन दिलं आहे आणि यालाच मॅच असणारं एक ऑप्शन आहे, ते आपल्याला शोधायचं आहे. चला पाहू आपल्या सिरीज वाईज. वाय आणि ए याचा डिफरंट पाहू आपण आधी. वाय आणि ए मध्ये काय संबंध आहे? +1चा. बरोबर आहे. जे आणि एन याच्यात काय संबंध आहे? जे आणि एन 1 2 3 +3चा. आर आणि एक्स याच्यात संबंध पाहू आपण. आर आणि एक्स 1 2 3 4 5 +5चा संबंध आहे. तर चला ह्याला मिळते जुळते ऑप्शन आपण पाहू. के आणि जीचा संबंध पाहू आपण. के आणि जे हे मायनस चाललंय म्हणजे मागे चाललेलं आहे, तर हे उत्तर राहणार नाही. के आणि एफचा संबंध हे पण मायनस मागे चालला आहे. आपल्याला मायनस पाहिजे का नाही? आपल्याला पाहिजे प्लस, म्हणजे हे पण ऑप्शन नाही आहे. एक्स आणि झेडचा संबंध +1 येतो. +1 आलं तर आपलं बरोबर, म्हणजे हे उत्तर बरोबर असू शकते. आता आपण नेक्स्ट चेक करू. पी आणि टी 1 2 3 +3 आहे, पण आपल्याला पाहिजे काय होतं? +6. म्हणजेच ऑप्शन नंबर 3 हे आपलं राईट आन्सर आहे. चला ऑप्शन नंबर 3 हे राईट आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 24 सिम्प्लिफिकेशनचा प्रश्न आहे. हा अतिशय इझी असतो, आपण इथल्या इथे सुद्धा सॉल्व्ह करू शकतो याला. पहा सर्वात आधी आपण सॉल्व्ह काय करतो? ब्रॅकेट. पहा 4 × 4 किती झाले? -16. कारण मायनस साईन आहे हे लक्षात घ्यायचं. 4 × 4 16 होते, मायनस साईन असल्यामुळे ते आले मायनस. आणि हे बाहेरचं आपण इथं निपटून घेऊ. हे किती भागाला किती येते? इथं 3 × 5 = 15. बरोबर. आणि इकडलं असं राहू द्या. आता 16 हे 2 आहे, किती झाले? 16 2 32, पण आले किती? -32. हे लक्षात घ्यायचं. -32 आले. आणि हा आता मोठा ब्रॅकेट इथे ऍडजस्ट नाही होत आहे, इथं करू आपण. पहा सरळ दिला होता आपल्याला 13 - 2 4 × 4 -15/3. बरोबर आहे. 4 × 4 किती होतात? 16, पण -16. बरोबर. ब्रॅकेटमध्ये आला छोट्या. आता आपण मोठा ब्रॅकेट सॉल्व्ह करू. 13 - 2 16 दुनी किती होतात? 32. म्हणजे पण मायनस साईन आहे ना, मायनस इंटू मायनस किती होतं? 32 तर आलं, पण साईन इन प्लसचं हे आलं 32. आणि हा मोठा ब्रॅकेट आहे आणि बाहेर आहे 15/3, म्हणजे आलं किती? -5. आणि इकडे किती आहे? -7. बरोबर. 32 आणि 13 किती होतात? 45. -7 -5. आता पहा आपण सरळ जाऊ. 7 - 45 किती होतात? 45 आणि 7 हा -38 होतात. बरोबर आहे. आणि मायनस प्लस मायनस इंटू मायनस किती होतं? प्लस. हे आलं 43, पण 43 आलं, पण मोठ्या साईनचं चिन्ह मायनस आहे तर मायनस, म्हणजे -43 याचा आन्सर आहे. तर ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे, 43. आता शेवटचा प्रश्न. ए म्हणजे इथं भागाकार आहे मित्रांनो, आणि डी म्हणजे मायनस आहे, आणि या प्रश्नात नसेल नाही तर असेल आहे. थोडी प्रिंटिंग मिस्टेक आहे. आता पाहू आपण. ए म्हणजे भागाकार, बी म्हणजे गुणाकार, सी म्हणजे अधिक आणि डी म्हणजे मायनस आहे. तर खालीलपैकी कशाचे उत्तर 35 असेल म्हणते.
तर आपण जर याला कॅल्क्युलेशन करत गेलो तर टाइम आपल्या चालला जाईल. तर आपण थोडंसं आपला दिमाग वापरायचा, पाहायचं कुठं कॅल्क्युलेशन इझी आहे. तर आयोग असे ऑप्शन टाकतात, कुठं ना कुठं आपल्याला एक असं ऑप्शन मिळते जिथे कॅल्क्युलेशन आपलं इझी होऊ शकते. इथं आपण पाहू ए म्हणजे भागाकार. आता अशी संख्या पाहू जेणे लवकरात लवकर भाग जाईल. आता ए म्हणजे भागाकार म्हटल्यावर 3 ने 11 भाग गेल्यावर काय येईल ते मायनस मध्ये जाईल. याला आपण राहू दे, म्हणजे हे नाही, हे नाही येणार. ए म्हणजे इथं बी आहे, ए इथं आहे 3 ने 27ला, हे 1/27 म्हणजे हे पण पॉईंट मध्ये जाणार. नंतर ऑप्शन नंबर 3 आहे, ऑप्शन नंबर 3 मध्ये ए इथं आहे, तर इथं भाग जाऊ शकतो. तर हे इक्वेशन आपण मांडून पाहू. 11 बी, बी म्हणजेच काय आहे गुणाकार, 3 डी, डी म्हणजे काय आहे मायनस, 27 ए, ए म्हणजे आहे भागाकार 9, सी म्हणजे आहे प्लस 5. हे इक्वेशन आपण सॉल्व्ह करू. सर्वात पहिले भागाकार 9 त्रिक 27 मायनस नंतर गुणाकार 11 त्रिक 33 प्लस 5. 33 मायनस 3 आले 30 प्लस 5 म्हणजे 35. आला का 35? म्हणजे हेच आपलं राईट आन्सर आहे मित्रांनो. चेक करू 35. तर आजचे 25 प्रश्नांची सिरीज आपली झालेली आहे. तर सिरीज कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि MPSC स्मार्ट लर्निंग या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. या प्रश्नांची PDF तुम्हाला MPSC स्मार्ट लर्निंग या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल. आजच्यासाठीच